नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बघूया आजच्या मराठी बातम्या। आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत। आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे तेथील मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये लागू केले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील 6,000 रुपये लागू करावे। जिल्हा दिव्यांगांची टक्केवारी न लावता सरसकट किमान 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना संबंधित संस्थांच्या स्व उत्पन्नातून 5% निधी वाटप करण्याचे सक्त निर्देश देण्यात यावे। यासह अन्य मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी निदर्शने करत आपल्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या अशी विनंती केली आहे। आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आम्ही जिल्हा परिषदेमधून आमच्या विविध मागण्याच्या संदर्भात मोर्चाचे आयोजन केले आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की दिव्यांगांना विनाअट घरकुल मिळालंच पाहिजे। तसेच आंध्र प्रदेशमध्ये ज्या अर्थाने चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना ताबडतोब 6,000 रुपये मानधन लागू केले, त्या संदर्भात महाराष्ट्रात सुद्धा तो मुद्दा उचलून जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे। तसेच अंत्योदय योजनेचा लाभ भरपूर आमचे दिव्यांग बांधव असे अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित आहे, तरी त्यांना 35 किलो अंत्योदय योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो। आज अपंग जागतिक दिन असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम अपंग लोकांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आज बुलढाणा कलेक्टर अपंगाचा मोर्चा या ठिकाणी धडकला। महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जे काही अपंगाच्या संदर्भात शासन निर्णय काढले त्याची अंमलबजावणी खालच्या स्तरावर आजपर्यंत झालेली नाही। अपंगांना घरकुल नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा महायुतीमध्ये अजून निर्णय झालेला नाही। याआधी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत। शपथविधीपूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर बुलढाण्यातील संगम चौकात लावण्यात आले आहेत। राज तिलक की करो तयारी, आ रही है भगवाधारी असा या बॅनरवर आशय आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील तसेच नाशिक, धुळे, अहमदनगर, जालना या जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तांकडे सुहाना उर्फ गुड्डी शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सुहाना उर्फ गुड्डी ही तृतीयपंथीय गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असून ती छत्रपती संभाजीनगरमध्ये तृतीयपंथी सदृश्य लोक गोळा करून टोळी बनवत आहे। त्यांच्या टोळीतील लोक इतर तृतीयपंथीयांना त्रास देतात, यामुळे इतर तृतीयपंथीय समुदायाची प्रतिमा मलिन होत आहे। या व्यक्तीवर MPDA अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या समस्त तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत। नमस्कार, मी काजल गुरु, अहमदनगर जिल्हा तृतीयपंथी अध्यक्ष। आज आम्ही संभाजीनगर मध्ये आलो आहोत। काही संभाजीनगरमध्ये काही तृतीयपंथींनी अशी दहशत घातलेली आहे की त्यांना नागरिक पण घाबरतात। दिली असता एक तृतीयपंथी जे ओरिजिनल आहे, जे मठाधीश आहेत, त्यांना पण तो घाबरवतो व त्यांना बाजार हातात मागून देत नाही किंवा त्यांना मारहाण करतो व तो स्वतःला धर्मगुरू म्हणतो की मी धर्मगुरू आहे। हा काही धर्मगुरू नाही, हा तृतीय धर्मगुरू आहे। धर्मगुरू मेन वेगळे असतात, हा वेगळा आहे। यांनी टीम जमा केलेली आहे जी नागरिकांना त्रास देणे, टोलवर पैसे काढणे, सिग्नलवर पैसे काढणे, राजकीय व्यवसाय करणे, हा याचं काम आहे। हे काम आम्ही हाणून मारा करता इथं आज आयुक्तांकडे आलोय। SPने आम्ही अर्ज दिलेला आहे आणि मला खूप गुड्याची म्हणजे आता आतंक करतोय माझ्यावर खूप। माझा पाय लंगडा आहे, मला दुसरा पाय लंगडा करीन म्हणजे असं सांगतोय मी। आता माझ्या जीवाला एक व्यक्ती भेटते। या आमचे औरंगाबाद शहर आहे, जे आमचे एकदम म्हातारे लोक आमच्या पिढ्याने पिढ्या ते चालत आलेले आहे। ऐतिहासिक शहर आहे। या शहरामध्ये गुड्डी उर्फ सुहाना हा एक गुंड प्रवृत्तीची आमच्यातलाच एक आहे, जो या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतो। जे आमचे ओरिजिनल तृतीयपंथी बांधव आहे त्यांना अनेक समस्यातून त्याच्यामुळे सामोरं जावं लागत आहे। आणि त्यांनी काही नकली किन्नर गोळा करून इथे पुन्हा या शहरामध्ये त्याने थैमान घातला आहे। सिग्नलवर उभं करणे, त्यांच्याकडून बळजबरी खंडणी वसूल करणे किंवा लोकांना त्रास देणे हा त्यांचा उद्देश असतो। त्याच्यामुळे आमच्या या 5 जिल्ह्यामधून सगळे आमचे जे मेन धर्मगुरू आले आहेत आणि आम्ही 5 जिल्ह्यातून प्रतिनिधी आले आहेत। आमच्या चोपडा तालुक्यात
तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. शेतात पेरणी केलेला हरभरा आता चांगलाच ढोलू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरती अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडू शकते. यामुळे फवारणीचा खर्च वाढेल, खतांचा खर्च वाढेल. फवारणी आणि खतांचे भाव दुप्पट तिप्पटीने वाढलेले आहेत. फवारणी करण्यासाठी निंदणीसाठी मजूर मिळत नाही. त्यात असा निसर्गाचा लहरीपणा जोपर्यंत घरात शेतीमाल येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला शाश्वती राहत नाही. शेती करणं आता खूप जिकरीचं झालेलं आहे. ढगाळ वातावरणामुळे शेती पिकावर संकटाचं सावट आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच्यामध्ये आता पाणी खाणारे आळी पडेल तुमच्या ढगाळ वातावरणामध्ये. जे नाही ते कीटक म्हणजे हरभऱ्याला त्रासदायकच आहे. त्याच्याकरता फवारणी ही महत्त्वाची आहे. आता फवारे पण महाग आहेत, मजूर मारणार महाग आहे. काय करणार शेतकरी? काय परवडतो शेतकऱ्याला? हे आपलं एक कोरडवाहू हरभरा लागवड केलेली आहे. कोरडवाहू आहे. आणि आता पावसाचे बी अंदाज सांगितलेला आहे. आता पुढे काय करतो परमेश्वर त्याच्यावर माहिती आहे. आता पल्ला पाऊस जास्त कमीच पडला समजा तर गेलं हे पीक पण गेलं. हां, पहिलं मुक्ता आलाच नाही. मूग पेरणी केली होती. हो, मूग पेरणी केली होती, काही झालं नाही. काही झालं नाही. विमा काढला होता, त्याचं काही भेटलं नाही. नाही शेतकऱ्याला फक्त मेहनत करावं मेहनत करायची, वाया घालवायची, दुसरं हो. काय. लागतं. आता हे 12,000 रुपये क्विंटलचं बी आहे. मग 1 क्विंटल 20 किलो बी लागलं या शेताला. अच्छा. काय का 14,000चं. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं आज जिल्हा परिषदेतील के. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे होते. समुपदेशन, एक कौशल्य व दिव्यांगाकरिता न्यायालयीन तरतुदी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. बालरोग तज्ञ डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. मी मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड. आज जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि जिल्हा परिषदने सुद्धा आज जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने इथे एक सोहळा ठेवलं होतं. आणि त्यात माझा संदेश सर्वांना हेच आहे की एक संवेदनशीलता भावाने जर आपण दिव्यांगांना पाहिलो तर त्यांची मदत आम्हाला आमच्या शाळेला म्हणजे ॲज अ कर्मचारी आणि बाहेर ॲज अ सिटिझन करता येईल. जागतिक दिव्यांग दिन आज जिल्हा परिषदमध्ये साजरा करण्यात आला. या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदच्या सीओ तथा प्रशासक मिनल करनवाल मॅडम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव महेश सोनी सर, जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीओ संदीप माळोदे सर, यासोबतच डॉक्टर आशिष अग्रवाल जे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि जे संवेदनशील या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते. यासोबतच डेप्टी सीओ राजकुमार मुकावर सर, आमचे सहकारी सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बाबू दासी सर आणि त्यासोबत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी, संघटनेचे प्रतिनिधी या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये आज जागतिक दिव्यांग दिन आपण या ठिकाणी साजरा केलेला. धन्यवाद. आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात माजी मंत्री बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, दिव्यांग आर्थिक कम्युनिटी ऍक्ट 2016ची तंतोतंतपणे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांगांना 5% निधीची तरतूद करण्यात यावी, शासनानं ज्याप्रमाणे राज्यात माझी लाडकी बहीण योजना काढली त्याचप्रमाणे माझी लाडके दिव्यांग भाऊ योजना राबविण्यात यावी, यासह अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दिव्यांग दिन हा उत्सवाचा तेव्हाराचा दिवस आहे, परंतु आज खरंच शोकांतिक आहे की आज जागतिक दिव्यांग दिनी आम्हा दिव्यांगांना इथं मोर्चा काढावा लागत आहे. हे मोर्चा काढण्याचं एकमेव कारण म्हणजे दिव्यांगासाठी विधानसभेमध्ये आवाज उचलणारे एकमेव दिव्यांगांचे रद्दसम्राट माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या जिव्हारी लागलेला आहे. ह्या जिव्हारी लागलेला प्रश्न म्हणून उद्भवल्यामुळं आज दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेडसह सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. या आक्रोश मोर्चामध्ये आमची मागणी एकच आहे की दिव्यांगांचे रद्दसम्राट जे आहे माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात यावं. त्याच्यानंतरचा जो आमची मागणी आहे
ती दिव्यांग सुधारित ॲक्ट 2016ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली, तसेच माझा लाडका दिव्यांग योजना राबवून आज दिव्यांगाला संजय गांधी निराधार योजनेतलं मानधन 5,000 रुपये करण्यात यावं. आणि आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्थांकडला 5% निधी नको आहे, तर शासन स्तरावरून येणाऱ्या DBTकडे जे काही निधी येतो, विकास निधी, जिल्हा नियोजन समितीकडे, या निधीमध्ये आमच्यासाठी 5%ची तरतूद करण्यात यावी, ही आम्ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेलो आहोत. तर महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या एवढंच. पुन्हा भेटूया काही मराठी बातम्यांसोबत. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.